ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर ज्या विद्यार्थ्यांनी नवीन ॲडमिशन घेतलेली आहे म्हणजे न्यू फॉर्म सुरू झालेले आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण नवीन विद्यार्थी फॉर्म कसे भरणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहे। आणि या अगोदर जो आपण व्हिडिओ दिलेला होता त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जो फॉर्म होता तुमचा तो रिन्यूअल फॉर्म होता। तर नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसे करणार, तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले असेल ते विद्यार्थी डायरेक्टली लॉग इन करतील त्यांच्या आयडी आणि पासवर्डनी। ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक करून त्यांचा आयडी आणि पासवर्ड हा तयार करून घेणार आहे आणि त्यानंतरच विद्यार्थी लॉग इन करून त्यांचा फॉर्म जो आहे तो फिलअप करणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या स्टेप बाय स्टेप बघणार आहे। तरी विद्यार्थी या प्रोसेसनी त्यांचे आधार योजनेचे फॉर्म फिलअप करू शकतात। तर बघू शकता यामध्ये विद्यार्थ्यांना एक युजर नेम टाकायचं आहे। तर तुम्ही तुमचं युजर नेम आधार कार्ड यूज करू शकता किंवा तुम्हाला जे वाटत असेल ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। पण आधार कार्ड जर टाकलं तर तुम्हाला समोर यूज करताना हार्ड जाणार नाही। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे। जोही सेट करायचा आहे करा, परंतु तो नोट करून ठेवा। इथे तुमची ईमेल आयडी टाका, मोबाईल नंबर टाका, दोन्ही म्हणजे ईमेल आयडीवर सुद्धा OTP येईल आणि मोबाईल नंबरवर सुद्धा OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि सेव्हला क्लिक करायचं। अशा प्रकारे तुम्ही तुमचे आयडी आणि पासवर्ड क्रिएट करून घेणार आणि आयडी स्वतः तुम्ही क्रिएट करत आहे म्हणजे स्वतः लक्षात ठेवा पासवर्ड सुद्धा तुम्ही स्वतः बनवत आहे, तुम्हाला साईटकडून मिळत नाही आहे। त्यामुळे नंतर आयडी आणि पासवर्ड आमच्याकडे नाही आहे हा प्रश्न तुम्हाला पडायला नको। आत्ताच नोट करून ठेवा मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये। त्यानंतर जो आयडी तुम्ही क्रिएट केलेला तो आयडी टाका, पासवर्ड तुम्ही सेट केलेला तो पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। तर बघू शकता लॉग इन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे। यामध्ये पहिलं ऑप्शन आहे सोशल जस्टिस आणि दुसरं आहे अदर बॅकवर्ड। तर आपल्याला सेकंड नंबरचं ऑप्शन घ्यायचं आहे कारण फर्स्ट नंबरचं ऑप्शन जे आहे ते SC कॅन्डिडेट विद्यार्थ्यांचं असल्यामुळे। तर सेकंड नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन देण्यात आलेले आहे। एक म्हणजे वसतिगृह, स्वयं आणि आधार योजना। तर आपल्याला आधार योजनेचा फॉर्म फिलअप करायचा आहे त्यामुळे इथून अर्ज करा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघू शकता इथे अगोदर आपल्याला न्यूचं ऑप्शन नव्हतं म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी, तर न्यूचं ऑप्शन आलेलं आहे। तर तिथे न्यू क्लिक करा। त्यानंतर आपल्याला आधार योजनेचा फॉर्म फिलअप करायचा आहे तर इथे आधारला क्लिक करा। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार नाव येऊन जाणार, मोबाईल नंबर, जन्मतारीख, इथे तुम्हाला हे स्टेटस येऊन जाणार। त्यानंतर यामध्ये आईचे नाव आणि बाबाचे नाव अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। त्यानंतर इथे जे विद्यार्थी अनाथ असतील त्यांना यस करायचं आहे आणि जे अनाथ नाही आहेत त्यांना इथे नो करायचं। अशा प्रकारे तुम्हाला हे जे पहिलं पेज आहे हे फिलअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन इथे तुमची कास्ट सिलेक्ट करा, इथे पोट जात जर तुम्ही OBC असाल तर तुम्हाला माडी वगैरे जेही तुमची कास्ट असेल तुमच्या कास्ट सर्टिफिकेटनुसार ते टाका। कास्ट सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधून मिळालेली आहे इथे तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे, कोणी दिलेली आहे आणि डेट। तर कास्ट सर्टिफिकेट नंबर जर तुम्हाला मिळत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार ज्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंटचे नंबरसुद्धा चेक करू शकता। त्याप्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंटचे नंबर टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला डोमेसाईलची इन्फॉर्मेशन सेम, इथे डोमेसाईल आहे का यस क्लिक करा, डोमेसाईल नंबर आणि इथे कोणी दिलेलं आहे अशा प्रकारे इथे फिलअप करून घ्या। त्यानंतर इन्कम डिक्लेरेशन मागितलं आहे तर इथे इन्कम डिक्लेरेशन विचारत आहे की तुमचं 2.5 लाख किंवा 2.5 लाखापेक्षा कमी इन्कम आहे का। तर कंडिशन आहे की 2.5 लाखापेक्षा आतमध्ये इन्कम पाहिजे आहे तर इथे यस क्लिक करा आणि तुमचं इन्कम जेवढं असेल तेवढं यामध्ये इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा। सेव्हला क्लिक करायच्या अगोदर परत एकदा संपूर्ण फॉर्म चेक करा की आपण फिलअप केलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन ओके आहे का। ओके असेल तरच तुम्ही या फॉर्मला सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर आपण जाणार नेक्स्ट स्टेपला। तर बघू शकता यामध्ये दोन ऑप्शन आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला टाकायचा इथे तुमचा ॲड्रेस जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे म्हणजे गावाकडचा वगैरे जोही तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे 3 लाईनमध्ये। इथे स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट, तालुका, तुमच्या गावाचे नाव आणि पिनकोड अशा प्रकारे फिलअप करून घ्या। आणि त्यानंतर खाली जो ॲड्रेस टाकायचा आहे हा टाकायचा आहे तुम्हाला जिथे तुम्ही भाड्याने राहत आहे त्यांचा ॲड्रेस। अशा प्रकारे 3 लाईनमध्ये ॲड्रेस, त्यानंतर इथून स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज, पिनकोड टाका आणि इथे तुम्हाला तुमचं जे घर आहे हे काय आहे याच्या प्रकारे विचारण्यात येणार। तर इथे रेंटेड हाऊस तुम्ही टाकू शकता किंवा तिथे 2-3 ऑप्शन आहे त्यामधून तुम्ही सिलेक्ट करा।
इथे तुम्हाला ओनरचे नाव टाकायचे आणि ओनरचा मोबाईल नंबर, म्हणजे जिथे तुम्ही भाड्याने राहताय त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचे नाव टाकणं अनिवार्य असणार आहे तुम्हाला, ज्यांच्याकडे तुम्ही भाड्याने राहताय. अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा किंवा एकदा परत संपूर्ण माहिती चेक करून घ्या. त्यानंतर बघू शकता इथे विचारण्यात आलेला आहे की तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस. तर पॅरेंटचा जोही तुमचा ॲड्रेस आहे तो इथे इन्सर्ट करा, म्हणजे तुम्ही जो तुमचा परमनंट होता तोच तुमच्या पॅरेंटचा सुद्धा ॲड्रेस असू शकतो. तर या बॉक्समध्ये म्हणजे संपूर्ण बॉक्समध्ये तुमचा तो ॲड्रेस फिलअप करा. इथे ईमेल आय डी टाका, इथे फादरचा मोबाईल नंबर टाका आणि जर ॲड्रेस सेम असेल तर इथे चेक बॉक्सला क्लिक करा. हा ॲड्रेस डायरेक्टली इथे इन्सर्ट होऊन जाणार. तर अशा प्रकारे पॅरेंट्स ॲड्रेसमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर विचारण्यात आलेला आहे करंट कोर्स. करंट कोर्स म्हणजे तुम्ही सध्या कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायची आहे. जर तुमची ॲडमिशन झाली असेल तरच तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. जर ॲडमिशन व्हायची असेल तर सध्या तरी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकत नाही. यामधून तुम्ही जे तुमचं स्टेट आहे ते सिलेक्ट ॲटोमॅटिक होऊन जाणार. कोणत्या डिस्ट्रिक्टला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे, कोणत्या तालुक्याला आणि कोणत्या व्हिलेजला, अशा प्रकारे यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन लेवल म्हणजे तुम्ही डिग्री आहे, डिप्लोमा आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, या प्रकारे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन येणार आहेत. त्यामधून तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल की आपली ॲडमिशन कशामध्ये आपण घेतलेली आहे त्या प्रकारे. तर विद्यार्थी यामध्ये दिलेल्या संपूर्ण ऑप्शनपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. जर तुमचं डिग्रीला ॲडमिशन घेतली असेल 12वी नंतर तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम चूज करू शकता. डिप्लोमासुद्धा ऑप्शन आहे यामध्ये. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा ऑप्शन आहे. तर आम्ही डिग्रीला असल्यामुळे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्स या ऑप्शनला सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारण्यात येणार की तुम्ही कशाला ॲडमिशन घेतली आहे. जसे कोणी कॉमर्स असेल, कोणी आर्ट असेल, कोणी इंजिनिअरिंग असेल, यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. कॉलेज सिलेक्ट करा. कोर्स आता इंजिनिअरिंग असल्यामुळे इथे एक ब्रँच सिलेक्ट करण्यात येणार आहे. जर तुमचा कोणता कोर्स असेल कॉमर्स वगैरे तर तिथून ते सिलेक्ट करा. तुमची ॲडमिशन कशी झाली आहे तर गव्हर्नमेंट कोट्यातून झालेली आहे. कोणत्या वर्षी ॲडमिशन झाली आहे तर 2025. इथे एकच ऑप्शन येणार तुम्हाला, ते म्हणजे 2025, कारण की हा फॉर्म चालू वर्षाचा आहे, नवीन विद्यार्थ्यांचा असल्यामुळे. तर यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की इथे इयर ऑफ स्टडीमध्ये डायरेक्ट सेकंड इयर ऑप्शन येत नाही आहे. याबद्दलची कंप्लेंट केलेली आहे. तर कंप्लेंट सॉल्व झाल्यानंतर यामध्ये डायरेक्ट सेकंड इयरचे ऑप्शन उपलब्ध होऊन जाणार. त्यानंतर इथे तुम्हाला परसुईंग ॲटोमॅटिक येऊन जाणार. डेट ऑफ ॲडमिशन टाका, प्रोफेशनल कोर्स येणार आणि मोड रेग्युलरमध्ये येणार. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती प्रॉपर फिलअप करून घ्या. एकूण एक डिटेल्स संपूर्ण तुम्हाला जेही अलॉटमेंट लेटर किंवा ॲडमिशन रिसिप्ट मिळाली असेल त्यावरतीच तुमची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्या प्रकारे तुम्ही करंट एज्युकेशनमध्ये ती माहिती फिलअप करणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्यावरतीच तुम्हाला तुमचा जो नंबर आहे किंवा डॉक्युमेंट्स आहे हे व्हेरीफाय होणार आहे. त्यामुळे करंट डिटेल्स म्हणजे करंट कोर्स डिटेल्स हे व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्या आणि त्यानंतर ह्या ऑप्शनला सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे पास्ट एज्युकेशन. पास्ट एज्युकेशन म्हणजे तुम्ही 10वी 12वी डिग्री डिप्लोमा जेही या अगोदर शिकलेले असेल ते तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये ॲड करायची आहे. तर बघू शकता पास्ट एज्युकेशनमध्ये तुम्हाला करायचं काय. इथून तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं जे महाराष्ट्र येणार आहे. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट तालुका आणि इथून तुम्हाला क्वालिफिकेशन लेवल चूज करायचे. क्वालिफिकेशन लेवल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी केली असेल तर तो 10वी आणि 12वी सुद्धा ॲड करू शकतो यामध्ये. कोणी जर डिग्री केली असेल तर डिग्रीचे सुद्धा ॲड करू शकतो. म्हणजे तो विद्यार्थी तिकडे म्हणजे जे करंट कोर्समध्ये PGला असेल तर डिग्रीसुद्धा ॲड करेल. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. तर यामध्ये संपूर्ण माहिती दिल्याप्रमाणे म्हणजे जे बॉक्स दिलेले आहेत त्या प्रकारे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन येते आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये फिलअप करायचे. जसे की यामध्ये भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत. यामधून सर्वात प्रथम आम्ही 10वी ॲड करणार आहे. 10वीला ॲड केल्यानंतर यामध्ये ॲटोमॅटिक ते ऑप्शन आहे तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे. बघा इथे कॉलेज म्हणजे जे तुमची शाळा होती, कोणते बोर्ड होते, कंप्लीट, इथे रेग्युलर मोडमध्ये येणार. त्यानंतर कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलेली होती. यामध्ये सुद्धा थोडे मिस्टेक होऊ शकते. पासिंग इयर इथे दिलेला आहे म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेले आहे हे सेकंडमध्ये आहे. आता एखादा विद्यार्थी जर 23मध्ये पास असेल फॉर एक्झाम्पल 2000 तर इथे तुम्हाला 22 आणि इथे 23 करावं लागेल. म्हणजे 10वी एकाच वर्षाची दाखवायची. पासिंग इयर इथे आणि चालू वर्ष इथे. अशा प्रकारे इथे पास करा, इथे अटेम्प्ट करा, इथे पर्सेंटेज टाका आणि इथे टाका तुमची मार्कशीट अपलोड. तर मार्कशीट अपलोड करणंसुद्धा अनिवार्य आहे, कारण की इथे मार्कशीट अपलोड केल्यानंतरच ती मार्कशीट जे डिपार्टमेंट आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार, त्यांना ते डॉक्युमेंट दिसतील. तर अशा प्रकारे तुम्ही बघा 10वी ॲड झाल्यानंतर सर्वात खाली कंप्लीट म्हणून लिहून आलेलं आहे.
याच प्रकारे तुम्ही तुमची 12वी ॲड करा यामध्ये विचारलेल्यानुसार आणि त्यानंतर सुद्धा सेव्ह करा। संपूर्ण माहिती फिलअप झाल्यानंतर तुम्ही नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर आपल्याला येणार आहे नेक्स्ट स्टेप। तर अशा प्रकारे तुम्ही पास्ट एज्युकेशन फिल करू शकता, डॉक्युमेंट्स अपलोड करा। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत 4 क्वेश्चन। तर सर्वात प्रथम क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे की तुम्ही कोणते अदर मेंटेनन्स स्कॉलरशिप घेत आहे का, तर इथे नो करा, सॅलरीडला नो करा, बिझनेसला नो करा आणि इथे डिसॅबिलिटीमध्ये तुम्ही यस नो करू शकता, कारण एखादा विद्यार्थी जर हँडिकॅप असेल तर त्यांनी येस करा, जर विद्यार्थी हँडिकॅप नसेल तर तिथे सुद्धा तुम्ही नो करा। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या। आणि जर तुम्ही या स्कॉलरशिप व्यतिरिक्त जर कोणती मेंटेनन्स स्कॉलरशिप घेत असाल तर तुम्हाला इथे येस करावं लागेल। आणि जर तुम्ही कोणती स्कॉलरशिप घेत नाही आहे, फक्त आणि फक्त तुम्ही MHA-DBD म्हणजे कॉलेजकडून जोही फॉर्म आपण फिलअप करतो ती स्कॉलरशिप घेत असाल तर तिथे नो करा, कारण ती स्कॉलरशिप मेंटेनन्स स्कॉलरशिपमध्ये येत नाही। त्यानंतर सर्वात शेवटचा पार्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे डॉक्युमेंट लिस्ट। डॉक्युमेंट्स तुम्हाला 250 KB आतमध्ये PDF मध्ये पाहिजे आहे। 10वीची मार्कशीट, 12वी मार्कशीट, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि TC हे डॉक्युमेंट्स तुम्हाला 250 KB आतमध्ये PDF स्वरूपामध्ये इथे अपलोड करायचे आहे। इथून तुम्ही ब्राउज करा आणि इथे अपलोडला क्लिक करा, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होऊन जाणार। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स संपलेले नाही आहे, अजूनसुद्धा लिस्ट आहे खाली। तर डॉक्युमेंट्स रेडी करा। यामध्ये सेतूकडून सुद्धा डॉक्युमेंट्स आहे, बोनाफाईड वगैरे कॉलेजमधून प्रेझेंटीसुद्धा आणायची आहे, तर ती डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप करा। एकदा डॉक्युमेंट्स चेक करून डॉक्युमेंट्सची जेही लिस्ट आहे ही तुम्ही नोट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म फिलअप करताना कुठेही अडचण जाणार नाही। त्यानंतर बघू शकता बोनाफाईड लागणार आहे, गॅप असल्यास तुम्हाला गॅप सर्टिफिकेट, त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्याची जर मार्कशीट CGPA असेल तर त्यांना पर्सेंटेज कन्व्हर्टर लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक नोटरी लागणार आहे ज्यामध्ये रेंट ॲग्रीमेंट असेल। त्यानंतर तुम्ही कोणत्याही हॉस्टेलला राहत नाही त्याबद्दलचं तुम्हाला एक ॲफिडेविट द्यावं लागेल। त्यानंतर अटेंडन्स म्हणजे जेही तुम्हाला कॉलेज देणार आहे, घरमार्गाचे इलेक्ट्रिक बिल आणि रेंट रिसिप्ट, अशा प्रकारे हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला बघू शकता एक ॲफिडेविट लागणार आहे की तुम्ही स्थानिक रहिवासी नाही आहे म्हणून, अशा प्रकारे एक ॲफिडेविट लागणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट 250 KB आतमध्ये PDF स्वरूपामध्ये अपलोड करा। अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथून तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे। प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही भरलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन पार्ट वाईज तुम्हाला दिसणार आहे। सबमिट करायच्या अगोदर तुम्ही एकदा संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा। फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे, त्यामुळे एकदा फॉर्म सबमिट झाला तुमचा फायनली की तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही ऑफिसला गेल्याशिवाय, आणि ऑफिसवाले तुम्हाला एवढ्या इझिली सपोर्ट करत नाही। त्यामुळे फॉर्म सबमिट करायच्या अगोदर 2 वेळा चेक करा की आपण टाकलेला फॉर्म आणि आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित आहे का। तुम्ही डॉक्युमेंटसुद्धा एक डॉक्युमेंट चेक करा। डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा। सबमिट केल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि आपल्या जवळच्या ऑफिसला सबमिट करा। तर या प्रोसेसनी नवीन विद्यार्थी म्हणजे न्यू ॲप्लिकेशन करू शकतात। तर आधार योजनेबद्दल फॉर्म फिलअप या प्रोसेसनी तुम्ही करू शकता आणि याबद्दल ज्याही अपडेट येणार नेक्स्ट त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।